तसा तेजस मुतुरी, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. बातमी पुण्यातून रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात गुन्हा दाखल होताच रवींद्र धंगेकर हे गायब झालेले आहेत. पुणे पोलीस शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचा शोध घेत आहेत. पुण्यातील कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकर हे अडचणीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्यांच्या घराला आपण ही दृश्य पाहतोय. ते नॉट रिचेबल आहेत, घराला कुलूप आहे. त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये 2.5 कोटी रुपये मला येणं आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. तपासामध्ये नक्की किती रक्कम येणं होतं हे लक्षात येईल. गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्या अनुषंगानं त्याचा तपाससुद्धा तितक्याच गंभीरतेनं केला जाईल. घटनासुद्धा तितकीच गंभीर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही विशेष पथकं तैनात करू. आरोपीवरती योग्य ती कारवाई करू. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी आदित्य भवार आपल्या सोबत जोडलेले आहेत. आदित्य, गुन्हा दाखल होताच रवींद्र धंगेकर हे गायब झालेले आहेत. मात्र 1 दिवसापूर्वी त्यांनी सर्व माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. आता ते गायब आहेत. काय नेमकं प्रकरण आहे? नक्कीच जगदीश, या केसची सर्वात मोठी अपडेट आता अशी आहे की ॲडव्होकेट विजय ठोंबरे यांच्यामार्फत रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने अटकपूर्व जामीन साठी कोर्टात अर्ज केलेला आहे. त्याची सुनावणी सोमवारी होणार आहे. शनिवारी रविवारीमध्ये गॅप असल्यामुळे ही सुनावणी जी आहे ती सोमवारी होणार आहे. सध्या तरी या सगळ्या प्रकरणावरती रवींद्र धंगेकर त्यांच्या पत्नीसह 12 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. एकही जण अद्यापही तिथे पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेलं नाही किंवा तिथे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही आहे. परंतु आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत, तपास करत आहे. ह्या घटनेला घडून 24 तासही उलटलेले आहेत, पण तरी देखील या 14 पैकी एकही आरोपी अद्यापही अटकेत आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. जगदीश, या घटनेनंतर खलील शेख याचा जो मुलगा आहे त्यांनी या प्रकरणाची वारंवार दखल घेऊन त्याचा पाठपुरावा करून हा गुन्हा दाखल करून घेतला. परंतु पोलीस याबाबत कुठेतरी ही घटना गांभीर्याने घेते का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज देखील खलील यांचा जो मुलगा आहे त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन पत्र दिलेलं आहे. मात्र आता ह्या सगळ्या आरोपींना कधी ताब्यात घेतलं जाईल आणि कोर्टात काय सुनावणी होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे आदित्य, तुम्ही जोडलेले राहा. बातमी नवी मुंबईतून.